सो हॅलो अँड वेलकम बॅक गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही परत एकदा सर्वांनी आम्ही बॅकपॅक्स वगैरे केलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे बाबांच्या दर्शनाला, म्हणजे उज्जैन महाकालेश्वरला आम्ही निघालेलो आहेत. ही आमची सगळी फॅमिली आहे बघा. शुभांगी आहे, मम्मी आहे आणि डॅडी ऑलरेडी गाडीत बसलेले आहेत. तर आम्ही आता भरपूर वर्षानंतर आता निघालेलो आहे. तर आपण आता भेटू ऑन द वे. महाकाल महाराज की जय. आम्ही डिनर करायला थांबलेलो आहे आणि आम्ही कसाऱ्याच्या पुढे आहे. हे बघा, हा ढाबा आहे, हरिओम ढाबा म्हणून आहे आणि इथे आपली गाडी उभी आहे ही बघा. आणि आम्ही आता आतमध्ये निघालो. हे बघा, हे आईने आणि शुभांगीने ना घरून जेवण घेऊन आलेले म्हणून आता यांचं भांडी घासायचं काम चालू आहे. फायनली आम्ही उज्जैनला पोचलेलो आहे. दुपारी 1 ते 2 वाजलेले होते जेव्हा आम्ही पोचलेलो आणि त्यानंतर हॉटेल रूम वगैरे आम्ही बघितलं आणि मस्तपैकी थोडंसं झोपून घेतलं. आता संध्याकाळ झालेली आहे. एकदम म्हणजे थोडंसं असं फ्रेश वाटतं आहे. ॲक्च्युली 700 किलोमीटर्स इट्स नॉट ॲन व्हेरी स्मॉल डिस्टन्स. एकटं डोळा असल्यामुळे तेवढं डिस्टन्स भरपूर वाटत होतं. बघा माझ्या डोळ्यांवरून किती टायर्ड झाले तसे डोळे, म्हणून थोडंसं रेस्ट वगैरे केलं. आता तरी ठीक आहे. आता आम्ही खाली चाललेलो आहे महाकाल कॉरिडोरला. आता बघूयात कसं असेल. आणि बघा खाली सगळे थांबलेले आहेत. हे आमचं हॉटेल आहे, हॉटेल शिवसागर एनेक्स आणि याचं लोकेशन एकदम प्राईम आहे. तिकडे समोरच मंदिर आहे आपलं महाकाल मंदिर आहे. चार्जिंग करिता आता आलो आणि हे समोर दिसतंय महाकाल लोक आहे, त्याची एंट्रन्स आहे. तर गाईज एकदम छान वाटतं इकडे येऊन आम्हाला सर्वांना. एकदम मस्त वाटतं. ॲक्च्युली हे सगळं बघण्यासारखं आहे. मोदीजींनी एकदम मस्त काम केलंय. वातावरण पण एकदम छान आहे. कारण की जेव्हा मी पहिला आलेलो 3-4 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा उज्जैनचं एवढं म्हणजे पॉप्युलर नव्हतं, एवढं फेमस असं नव्हतं. पण हे महाकाल लोक कॉरिडोर जो बनवलेला आहे त्यामुळे एकदम उज्जैनला एक वेगळंच म्हणजे एकदम असं वेगळंच म्हणजे अट्रॅक्शन असं झालेलं आहे. सर्व लोक बघा, गर्दी किती आहे सगळ्या लोकांची. हे बघा, हे किती छान वाटत आहे असं.
समोर ते भारत माता मंदिर दिसत आहे, तिकडूनच महाकाल कॉरिडोरची एंट्रन्स आहे. ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं, आम्ही ते रिक्षा वगैरे करून गेलो आणि आता इथे मार्केटमध्ये आलेलो आहे. हे बघा संपूर्ण मार्केट एरिया आहे, किती छान वाटतं. इथे सगळे प्रोडक्ट्स मिळतात पाहिजे. शुभांगी आणि मम्मी आहे. डॅडी कुठे आहेत? हां, डॅडी तिकडे समोर उभे आहेत. आता मी महाकाल लोक वगैरे सगळं एकदम मस्तपैकी बघितलेलं आहे आणि आता रेस्टॉरंट वगैरे बघतो कुठे जेवणासाठी चांगलं आहे. सतयुग काय डॅडी त्यांनी रेस्टॉरंटचं डिनरसाठी काय नाव बोललं? सतयुग ना. तर आता आम्ही इथे लोकल आहे, त्याला एकाला विचारलं तर बोला सतयुग म्हणून रेस्टॉरंट आहे, एकदम छान आहे. तिकडे आता आम्ही डिनर करायला निघालेलो आहे. आणि हे समोर बघा, हे समोर आपले देव आहेत आणि हे बघा ही स्क्रीन आहे. पहिल्यासारखं इथे काहीच नाही, सगळं चेंज केलेलं आहे आता. अद्भुत स्वामी श्री कृष्ण नाम है। महाकालेश्वर उज्जैन रहता हूँ, हमेशा ऐसे रहता हूँ। कितने साल? कारण कुछ 16 साल से हमेशा ऐसे रहता हूँ। कारण है महाकाल ने, भगवान ने मुझे 16 साल पहले ऐसा रूप दिखाया था, जब से हमेशा मैं दिन रात ऐसे रहता। पर गुरुजी का लुक ड्रेस चेंज है गुरुजी। आप कितना टाइम लगता है पूरा श्रृंगार करने के? 6 घंटे। कल का भी था, कल जूता पहने थे। 6 घंटे। आप यही के रहने वाले हैं? उज्जैन। मैं आपसे ये कहना चाहूँगा, आपको ताज्जुब होगा कि जब से पृथ्वी बनी है आज तक किसी ने ये नहीं कहा कि इसकी शक्ल मेरे पिताजी से मिलती थी। माने आज तक 2 चेहरे नहीं बनाए गए। आपको ताज्जुब होगा कि 7 अरब लोग पृथ्वी पर जिंदे हैं और 7 अरब लोग पृथ्वी छोड़ चुके हैं, आज तक किसी का अंगूठा नहीं मिला। तो इसका मतलब कोई CCTV कैमरा भगवान का आपको देख रहा है। हाँ, तो आप ये ध्यान रखें कि एक तो पापों से बचें, क्योंकि आप देख रहे हैं कि जितने लोग भी ये सज़ा भोगते हैं वो पापों की सज़ा मिलती है। तो भगवान के सामने ये ध्यान रखो तो कोई ऐसे पाप ना हो जिससे हमें भुगतना पड़े, और जो लिखा वो होगा ही होगा। इसलिए बढ़िया आनंद से जिए, ज़्यादा चिंता ना करें। हरे कृष्णा। हरे कृष्ण।